वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आज जळगाव शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात महिलांनी भाविकांनी पूजेसाठी मोठी गर्दी केली होती। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी सुवासिनींनी सकाळपासूनच मंदिरात हजेरी लावली। मंदिराच्या आवारातील वटवृक्षाला दोरा गुंडाळून आणि मनोभावे प्रदक्षिणा घालत महिलांनी पारंपरिक पद्धतीने यावेळी पूजा केली। जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी यावेळी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त महिलांनी यावेळी वडाजवळ साखळ घालत प्रार्थना केली आहे। मंगलमय चैतन्यमय वातावरणात यावेळी वटसावित्री पौर्णिमा आज जळगाव शहरात विविध परिसरांमध्ये साजरी करण्यात आली। या संदर्भातली माहिती आज दिनांक 29 जून रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून अनेक महिला भगिनींनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। आज वटसावित्री पौर्णिमा आहे, उपवास पकडला आपण, काय महत्त्व असतं आजच्या दिवसाचं, काय सांगाल? माझा हा पहिला वटसावित्रीचा उपवास आहे। आमच्या लग्नाला आत्ताच 1 वर्ष झालंय आणि पहिलाच उपवास असल्यामुळे मी खूप एक्साइटेड होते। आई आणि सासूबाईंकडनं याची माहिती होती, पण पर्सनली आज हे सगळं एक्सपिरियन्स करता आलं, सो त्याचाही एक वेगळा आनंद मिळाला। सासूबाई सगळी सकाळपासून धावपळ करतायत, त्यांना मदत करण्याचंही सौभाग्य मिळालं। अशा प्रकारे खूप छान वाटते हा उपवास करून। पतीच्या दीर्घायुष्यासाठी, हाच पती 7 जन्म मिळावा याच्यासाठी हा उपवास होता, त्याच्यामुळे भरभरून आनंद मिळाला। नाव सांगा आपलं? कादंबरी सोनचे। तर आज वटसावित्री पौर्णिमा आहे, आपण या ठिकाणी पूजेसाठी आलात। वटसावित्री हा जो सण आहे तो सावित्री जी एक स्त्री होती, तर तिच्या पतीचे प्राण गमावले होते, तर त्या पतीचे प्राण तिने त्याचे नाव सत्यवान होते आणि त्या यमराजाकडून तिने आपले पतीचे प्राण परत आणले आणि त्या दिवसापासून ह्या वटसावित्री पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झालेली आहे। आणि वट हा वृक्ष आहे तो खूप म्हणजे त्याला दीर्घायुष्य असते, तसेच ते दीर्घायुष्य आपल्या पतीला लाभावे आणि 7 जन्मापर्यंत नाही तर जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी प्रत्येक स्त्रीची आपली इच्छा असते आणि ती त्या पूजा करून ती त्या वटवृक्षाला आपली ही प्रार्थना करते आणि आपली मनोकामना ती वटवृक्षाला सांगून ती पूर्ण करत असते। नाव सांगा आपलं? वैशाली संजय सोनी।